2019 ची गाडी सिंगल ओनरशिप मधली पेट्रोल प्लस सीएनजी आहे 3,95,000 3,70,000 मध्ये. फॉर्च्युनर देतोय 6,95,000 मध्ये. टाटा टियागो नवीन शेप मध्ये 2020 ची गाडी आहे फक्त 1,90,000 मध्ये, फक्त 3,45,000 1,65,000 मध्ये, फक्त 1,90,000 मध्ये. ही गाडी ऑटोमॅटिक आणि सीएनजी पण आहे. तुम्हाला पडणार 4,80,000 5,60,000 सियाज देतोय ऑटोमॅटिक प्लस सीएनजी. 6,90,000 इलेक्ट्रिक गाडी देतोय फक्त 4,80,000 मध्ये. 4,95,000 मध्ये. डिझेल ऑटोमॅटिक 14 ची गाडी 19 ची SX प्लस DCT वेरियंट आहे. नमस्कार मंडळी, आज आपण पुन्हा एकदा शूट करतोय तुमच्या सर्वांच्या आवडत्या डीलरशिप कडे, ज्याचं नाव आहे असाद मोटर. तर हे ठिकाण लोकेटेड आहे अंधेरीमध्ये. इकडचा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला दिलेला आहे. आणि नेहमीप्रमाणे मित्रांनो, आपण प्रत्येक आठवड्याला इथे व्हिडिओ शूट करत असतो, कारण प्रत्येक आठवड्याला इथे स्टॉक चेंज होतो आणि नवीन स्टॉक इथे जमा होतो. आज पण या व्हिडिओमध्ये आपण नवीन स्टॉक घेऊन आलोय तुमच्यासाठी. आणि असाद मोटरचे मालक आहेत असाद खान. नमस्ते सर, कसे आहेत तुम्ही? मी बरं आहे सर. मी होप करतो आपली ऑडियन्स पण बरं असेल. नक्कीच बरे असेल तर ते आधीच अजून बरे होतील जर तुम्ही त्यांना चांगली डील दिली तर. खरंच तर आपल्याकडे इथे नवीन स्टॉक परत आलेला आहे आणि सर. त्याच्यानंतर खूप चांगली डील्स भेटेल तुम्हाला. प्रत्येक गाडीवरती तुम्हाला वॉरंटी भेटेल आणि लोन फॅसिलिटी वगैरे सगळं आपल्याकडे आहे. ओके. आणि आपला प्रयत्न आहे की तुम्हाला बेस्ट डील्स देऊ आपण आणि बेस्ट क्वालिटीमध्ये गाडी देऊ. एक्झॅक्टली हीच खासियत आहे असाद मोटरची. आपल्याला सर्वांना पावसापासून वाचवायचं आहे सर. त्यांच्या घरी 4 व्हीलर गाडी ही गेली पाहिजे. तर आपण सर्वांची लाडकी गाडी अर्टिका पासून सुरू करूया. चला असं सर, पहिली गाडी अर्टिका नवीन शेप मध्ये. पहिली गाडी अर्टिका आहे नवीन शेप मध्ये 2019 ची गाडी सिंगल ओनरशिप मधली. ओके. आणि VXI ऑटोमॅटिक आहे सर. ही खूपच गाडी छान. ऑटोमॅटिक मध्ये अर्टिका मिळत नाही सर. हो, आणि नवीन शेप म्हटलं तर VXI मध्ये पण तुम्हाला ABS एअरबॅग वगैरे सगळे फीचर्स भेटणार. बरोबर सर. त्याच्यानंतर अजून ऍक्सेसरीज लावलेली आहे. एमटेकचं कॅरियर आहे. त्याच्यानंतर स्टिकॉन बंपर गार्ड आहे. बरोबर. क्रोम ऍक्सेसरीज आहे आणि प्लस सीएनजी पण आहे गाडीमध्ये. आता सीएनजी आणि ऑटोमॅटिक आहे. ऑटोमॅटिक आहे. म्हणजे ही पहिली अशी अर्टिका असेल सर या कॉम्बिनेशन मध्ये. हो हो. तर ही गाडी जी आहे आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल रेट 8,95,000 मध्ये. खूपच छान. 9 लाखाच्या आत देतोय आपण अर्टिका. सीएनजी आहे, ऑटोमॅटिक आहे आणि 2019 ची गाडी आहे नवीन शेप मध्ये, ज्याच्यामध्ये सर्व काही ऍक्सेसरीज वगैरे लावलेले आहे. तुम्हाला वरून काही फिट करायची गरज नाहीये. आता मराजो आहे सर. मराजो आहे सर 2018चं मॉडेल आहे. त्याच्यानंतर ही गाडी जी आहे चाललेली आहे फक्त 79,000 किलोमीटर्स. ओके सर. सेकंड ओनरशिप मधली डिझेल म्हटलं तर तुम्हाला खूप चांगला ऍव्हरेज पण भेटेल आणि गाडी खूप पॉवरफुल पण आहे. एक्झॅक्टली सर. ही गाडी जी आहे ABS एअरबॅग सगळे फीचर्स सोबत येतात. बरोबर सर. आणि ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फक्त 6,95,000 मध्ये. चला ही पण गाडी 6,95,000 घेऊन जावा. डिझेल मरेजो आहे 2018 ची गाडी. आता लॉजी आहे सर. रेनॉल्टची लॉजी आहे सर. खूप स्पेशियस गाडी आणि खूप प्रॅक्टिकल आणि RX-Z वेरियंट आहे. म्हटलं तर याच्यामध्ये तुम्हाला ABS एअरबॅग, अलॉय व्हील्स वगैरे सगळं भेटणार. टायर्स पण नवीन सारखं आहे. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार 4,15,000 मध्ये. ही गाडी घेऊन जावा 4,15,000. लॉजी होती रेनॉल्टची लॉजी, डिझेल मध्ये गाडी होती ती सुद्धा. आता टाटा टियागो नवीन शेप मध्ये. टाटा टियागो नवीन शेप मध्ये 2020 ची गाडी आहे. XT वेरियंट. याच्यामध्ये तुम्हाला ABS एअरबॅग सगळं फीचर्स भेटणार. हा सर. पेट्रोल मधली आहे ही गाडी. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार 4.5 लाखामध्ये. 4.5 लाखात घेऊन जावा 2020 ची टाटा टियागो नवीन शेप वाली ग्रँड आयटेन. 2017चा मॉडेल आहे. स्पोर्ट्स ऑप्शनल वेरियंट. फीचर सगळं भेटणार याच्यामध्ये. पेट्रोल प्लस सीएनजी आहे 3,95,000 मध्ये भेटणार. 3,95,000. 2017 ची ग्रँड आयटेन सीएनजी मध्ये गाडी होती ती. अजून एक ग्रँड आयटेन आहे 2017 ची गाडी. प्युअर पेट्रोल मध्ये फक्त 31,000 किलोमीटर चाललेली ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार. हा सर. पेट्रोल फायनल रेट 3,90,000 मध्ये. ही गाडी 3,90,000 घेऊन जावा. 17 ची ग्रँड आयटेन. आता टोयोटाची गाडी आहे सर कोरोला अल्टिस. टोयोटा कोरोला अल्टिस आहे सर 2017चं मॉडेल. VL ऑटोमॅटिक आहे. VL म्हटलं तर टॉप ऑफ द लाईन. याच्यामध्ये तुम्हाला सगळं फीचर्स भेटणार आणि त्याच्यानंतर सीएनजी पण आहे गाडी. खूपच छान सर. MH12 नंबर मध्येच गाडीचा नंबर पण चांगला आहे 8818. ही गाडी पण तुम्हाला देऊन टाकणार फायनल रेट 6,95,000. 6,95,000 घेऊन जावा. कोरोला अल्टिस ऑटोमॅटिक आहे आणि प्लस सीएनजी सुद्धा आहे, म्हणजे तुम्हाला गाडी परवडेल ती चालवताना. तुम्हाला जास्त खर्च ती देणार नाही. आता हे एलेंट्रा आहे सर 2014चं मॉडेल SX वेरियंट मध्ये. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला ABS एअरबॅग वगैरे सगळं भेटणार. व्हेंटिलेटेड सीट्स पण आहे. ही गाडी ऑटोमॅटिक आणि सीएनजी पण आहे. ओके, व्हेरी गुड सर. ही गाडी तुम्हाला देऊन टाकणार 4,45,000 मध्ये. चला ही गाडी घेऊन जावा 4,45,000. ही पण ऑटोमॅटिक आहे आणि ही पण सीएनजी मध्ये गाडी असणार आहे एलेंट्रा. आता व्हाईट कलर मध्ये एलेंट्रा. व्हाईट कलर मधली एलेंट्रा 2014 ची गाडी. पेट्रोल मधली 4,15,000 मध्ये तुम्हाला भेटणार. सेकंड ओनरशिप आहे. चला 4,15,000 एलेंट्रा घेऊन जावा. एक लक्झरी सिडान गाडी बोलतो आपण या गाडीला आणि खूप स्टेबल आहे. गाडी चालू आहे, तुम्हाला आनंद पण भेटेल. आता i20 आहे सर.
i20 आहे सर 2018ची मॅग्ना एक्झिक्युटिव्ह व्हेरियंट. ही गाडी पेट्रोल मधली तुम्हाला पडणार 4,80,000 मध्ये. 4,80,000 2018ची गाडी आहे. आता ही अजून एक इलाइट i20. अजून एक एलाइट i20 2016ची मॉडेल आहे आणि त्याच्यानंतर मॅग्ना व्हेरियंट 81,000 किलोमीटर चाललेली गाडी. हा सर. खूप जेन्युइन कंडिशन मध्ये भेटणार फक्त 3,70,000 मध्ये. चला जबरदस्त प्राइस आहे. 3,70,000 2016ची गाडी. 16ची गाडी. ओके. आता ही सर ही सीएनजी आहे ना? ही सीएनजी आहे 2016ची. ॲस्ट्रा व्हेरियंट आहे ड्युअल टोन मध्ये. पुश बटन स्टार्ट वगैरे सगळे फीचर्स भेटणार याच्यामध्ये. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार 3,90,000 मध्ये. 3,90,000 सीएनजी मध्ये i20 टॉप मॉडेल आहे आणि 2017ची आहे ती. 16ची आहे सॉरी. आता आहे हेक्सा आहे सर 2018चं मॉडेल आहे. ओके. त्याच्यानंतर ही गाडी खूप मॉडिफाईड आहे. याच्यामध्ये तुम्हाला ओव्हरसाइज टायर आणि मॅकव्हील्स वगैरे सगळं भेटणार. बरोबर सर. ही गाडी 2018ची फायनल सेकंड ओनरशिप मधली भेटणार 6,95,000. 6,95,000 2018ची टाटा हेक्सा गाडी आहे. 7 सीटर वाली गाडी येते, लक्षात ठेवा. आता ओल्ड शेप मध्ये i20 आहे सर. ओल्ड शेप मधली i20 2011चा मॉडेल आहे. ही गाडी जी आहे पेट्रोल मधली भेटणार फक्त 1,90,000 मध्ये. टोयोटा फॉर्च्युनर आहे सर. आता टोयोटा फॉर्च्युनर आहे सर 2011चं मॉडेल आहे. त्याच्यानंतर 4x4 व्हेरियंट. अच्छा. आणि खूप चांगल्या कंडिशन मध्ये इंटिरियर वगैरे जर तुम्ही बघणार ब्रँड न्यू केलेले आहे. गाडीची कंडिशन खूप टॉप क्लास आहे आणि 4x4 आहे तर ऑफ रोडिंग वगैरे तुम्हाला खूप इझी पडणार याच्यामध्ये. बरोबर. ही गाडी तुम्हाला भेटणार 6,95,000 6,95,000 फॉर्च्युनर देतोय 6,95,000 मध्ये. 4x4 आहे 2011ची गाडी. आपल्याकडे अजून एक आहे सर. अजून एक आहे 2011ची. ही पण आहे. ही सेकंड ओनरशिप मधली. ही पण खूप चांगल्या कंडिशन मध्ये इंटिरियर वगैरे पण मॉडिफाय केलेलं आहे. ही गाडी 7,10,000 मध्ये तुम्हाला. ही गाडी 7,10,000 देतोय 2011ची फॉर्च्युनर. इनोवा आहे सर. आता इनोवा आहे सर 2009ची मॉडेल आहे. 2029 पर्यंत पासिंग आहे. व्ही टॉप ऑफ द लाईन आहे. ओके सर. ही गाडी भेटणार आपल्याला फक्त 3,45,000. चला 3.5 लाखाच्या देतोय. इनोवा 2009ची गाडी पासिंग करून मिळेल. चला सियाज आहे सर. आता सियाजचा स्टॉक आहे आपल्याकडे. सियाजचा स्टॉक आहे सर 2017ची ZDI व्हेरियंट सिंगल ओनरशिप मधली डिझेल गाडी. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार 5,60,000 मध्ये. 5,60,000 टॉप मॉडेल आहे आणि प्लस डिझेल मध्ये सियाज आपण ऑफर करतोय. अजून एक सियाज आहे 2017चा झेटा मॉडेल. याच्यामध्ये पुश बटन स्टार्ट ABS एअरबॅग सगळं भेटणार. ही गाडी तुम्हाला आपण देऊन टाकणार फायनल रेट फक्त 5,60,000 मध्ये. 5,60,000 घेऊन जा. 2017ची सियाज. ही पेट्रोल ही पण डिझेल आहे. ओके. ही पण डिझेल गाडी होती. अजून एक सियाज आहे सर 2017ची पेट्रोल ऑटोमॅटिक CNG झेटा व्हेरियंट आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला सगळे फीचर्स भेटणार. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल रेट 5,60,000 मध्ये. जबरदस्त. 5,60,000 सियाज देतोय ऑटोमॅटिक प्लस CNG. चला Volkswagenची एमिओ गाडी आहे सर युनिक कलर मध्ये. हो एमिओ गाडी आहे सर. खूप युनिक कलर आहे. BMW M6 कॉम्पिटिशनचा कलर आहे CS ग्रे. बरोबर सर. ही गाडी जी आहे 2016ची सिंगल ओनरशिप मधली पेट्रोल. ही गाडी भेटणार तुम्हाला 4,25,000 मध्ये. 4.25 लाखात देतोय. 2016ची Volkswagen एमिओ आहे पेट्रोल मॅन्युअल मध्ये. आता इओन आहे सर. इओन आहे सर 2012ची सेकंड ओनरशिप मधली गाडी. प्युअर पेट्रोल मॅग्ना प्लस व्हेरियंट. ही गाडी पडणार तुम्हाला फक्त 1,65,000 मध्ये. 1,65,000 कमी बजेटमध्ये इओन दाखवली आपण. आता इलेक्ट्रिक गाडी आहे सर टाटा टिगोर. आहे सर 2022ची गाडी आहे. एक्झॅक्ट प्लस व्हेरियंट मध्ये. रेंज तुम्हाला एक चार्ज मध्ये 200 प्लस भेटणार. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार 6,90,000 मध्ये. 6,90,000 इलेक्ट्रिक गाडी देतोय आपण. टाटा टिगोर 2022ची गाडी असणार आहे. रेंज तुम्हाला देते 200 प्लस किलोमीटर. चला होंडा अमेज आहे सर. होंडा अमेज आहे सर 2015ची गाडी आहे. 2015ची पेट्रोल व्हेरियंट SMT मध्ये गाडी आहे. खूप चांगल्या कंडिशन मध्ये. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार 2,90,000 मध्ये. 2,90,000 2015ची होंडा अमेज आपण ऑफर करतोय पेट्रोल मॅन्युअल मध्ये. दुसरी होंडा अमेज आहे सर 2015ची डिझेल मधली गाडी सेकंड ओनरशिप मध्ये. ही गाडी तुम्हाला भेटणार 3,65,000. चला मायलेज पाहिजे तर ही डिझेल मध्ये होंडा अमेज तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता कमी किमतीमध्ये. आता नवीन शेप मध्ये होंडा अमेज. 2018चं मॉडेल आहे. सिंगल ओनरशिप मध्ये. ही गाडी तुम्हाला पडणार फक्त 4,80,000 मध्ये. जबरदस्त प्राइस आहे. 4,80,000 घेऊन जावा होंडा अमेज नवीन शेप मध्ये. 2018ची गाडी असणार आहे टोयोटा इटिओस S क्रॉस. इटिओस क्रॉस आहे सर 2014ची गाडी आहे. सेकंड ओनरशिप मधली VD व्हेरियंट आहे. VD व्हेरियंट म्हटलं तर याच्यामध्ये तुम्हाला पियानो ब्लॅक फिनिश इंटिरियर्स भेटणार. ABS एअरबॅग्स आणि सगळे फीचर्स आहे. त्याच्यानंतर अलॉईज पण आहे. ओके. 2014ची सेकंड ओनरशिप मधली 81,000 किलोमीटर चाललेली डिझेल गाडी भेटणार 3,95,000 मध्ये. 3,95,000. 2014ची डिझेल गाडी आहे. इटिओस क्रॉस गाडी होती ती. आता इटिओस आहे सर. इटिओस आहे 2014ची पेट्रोल प्लस CNG सेकंड ओनरशिप मधली.
सीएनजी किट पण ऑन पेपर आहे आणि अच्छा. ही गाडी तुम्हाला भेटणार 2,90,000 मध्ये. खूपच छान. 2,90,000 सीएनजी मध्ये टोयोटाची गाडी देतोय आपण. 14ची गाडी येते. आता आहे टोयोटा इटिओस लिवा. टोयोटा इटिओस लिवा 2011चा मॉडेल आहे, सेकंड ओनरशिप मध्ये आणि खूप चांगल्या कंडिशन मध्ये. ग्रीन पल नवीन लावलेली आहे, ड्युअल टोन मध्ये ड्युअल टोन मध्ये. 2011ची सेकंड ओनरशिप मधली गाडी भेटणार फक्त 1,90,000 मध्ये. चला 1,90,000 2011ची टोयोटा इटिओस लिवा देतोय आपण. विटारा ब्रेझा आहे सर. आता विटारा ब्रेझा 2016ची ZDI प्लस व्हेरियंट डिझेल मधली गाडी ही भेटणार फक्त 5,65,000 मध्ये. 5,65,000 2016ची विटारा ब्रेझा आहे. डिझेल आहे आणि टॉप मॉडेल मध्ये गाडी आहे. टॉप मॉडेल मध्ये गाडी. स्विफ्ट आहे सर. स्विफ्ट आहे सर 2015ची गाडी. ZXi व्हेरियंट पुश बटन स्टार्ट सोबत भेटणार. पेट्रोल गाडी आहे. इंटिरियर रेड केलेला आहे. बरोबर. ही गाडी भेटणार 4,10,000 मध्ये सिंगल ओनरशिप. 4,10,000 सिंगल ओनर गाडी आहे. स्विफ्ट टॉप मॉडेल पेट्रोल मॅन्युअल मध्ये. अजून एक स्विफ्ट आहे सर 2015ची. ही VXi व्हेरियंट आहे, पेट्रोल मधली गाडी. ही भेटणार 3,95,000 मध्ये. चला ही गाडी घेऊन जावा. 3,95,000 2014ची 15ची गाडी. आता बलेनोचा स्टॉकला सुरू करूया सर. पहिली गाडी सर 2018ची बलिनो आहे, अल्फा व्हेरियंट मध्ये. याच्यामध्ये सीएनजी किट पण लावलेला आहे, तर मायलेजचं टेन्शन नाही आणि फीचर्स तुम्हाला खूप जास्त भेटणार याच्यामध्ये. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल रेट 5,65,000 मध्ये. 5,65,000 बलेनो सीएनजी टॉप मॉडेल प्लस 2018ची गाडी आहे. अजून एक बलिनो आहे 2018ची डेल्टा व्हेरियंट आहे सर. ही पण गाडी पेट्रोल मधली सिंगल ओनर. हा सर. देऊन टाकणार 5,15,000 मध्ये. ही गाडी 5,15,000 2018ची बलेनो. तिसरी गाडी 2019ची बलिनो आहे, डेल्टा व्हेरियंट सिंगल ओनरशिप मधली. 75,000 किलोमीटर चाललेली. देऊन टाकणार फायनल रेट 5,65,000 मध्ये. ही 19ची बलेनो 5,65,000. आता हुंडाईची वर्ना आहे सर. युनिची वर्ण आहे सर 2016च्या मॉडेल सिंगल ओनरशिप मधले SX व्हेरियंट आहे. ही गाडी आपण तुम्हाला देऊ टाकणार 5,45,000 मध्ये. 5,45,000 देतोय 2016ची वर्ना. अजून एक वर्ण आहे 2015ची SX ऑटोमॅटिक व्हेरियंट मधली. 46,000 किलोमीटर फक्त चाललेली गाडी. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल रेट 4,95,000 मध्ये. ही पण गाडी 4,95,000 2015ची गाडी. ऑटोमॅटिक प्लस टॉप मॉडेल आहे. तिसरी वर्ण आहे सर 2014ची गाडी आहे, डिझेल ऑटोमॅटिक मध्ये. अच्छा, डिझेल ऑटोमॅटिक आहे. व्हेरी गुड सर. डिझेल ऑटोमॅटिक 14ची गाडी. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार 3,95,000 मध्ये. चला डिझेल ऑटोमॅटिक मध्ये वर्णन येतोय 3,95,000. तुम्हाला मायलेज सुद्धा भेटेल आणि कम्फर्ट सुद्धा तुम्हाला भेटेल ऑटोमॅटिक मध्ये असल्यामुळे. आता चौथी गाडी वर्णा सर 2013ची SX व्हेरियंट पेट्रोल सेकंड ओनरशिप मधली. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार 3,25,000 मध्ये. चला 3.25 लाखात घेऊन जावा. वर्णा 2013ची गाडी पेट्रोल मॅन्युअल मध्ये होती ती. सियाज आहे सर. आता सियाज डिझेल मधली 2016ची VDI प्लस भेटेल तुम्हाला फक्त 5,40,000 मध्ये. चला डिझेल मध्ये सियाज घेऊन जावा. 5,40,000. 16ची गाडी होती ती. आता व्हाईट कलर मधली सर 2018ची डेल्टा व्हेरियंट सिंगल ओनरशिप मधली 5,40,000 मध्ये. ऑटोमॅटिक आहे गाडी. ऑटोमॅटिक मध्ये गाडी 5,40,000. सियाज 2018ची गाडी. अर्टिगा आहे सर. आता आपल्याकडे अजून एक अर्टिगा आहे सर 2013ची डिझेल गाडी. ही गाडी तुम्हाला भेटणार 4,95,000 मध्ये. चला 2013ची अर्टिगा घेऊन जावा 4,95,000. आणि ही डिझेल मध्ये अर्टिगा आहे मित्रांनो. मायलेज सुद्धा तुम्हाला भेटेल. आता आहे मोबिलो आहे सर 2016ची गाडी आहे, पेट्रोल मधली SMT व्हेरियंट. ही गाडी तुम्हाला देऊन टाकणार आपण फायनल रेट 4,60,000 मध्ये. 4,60,000 2016ची मोबिलो 7 सीटर मध्ये गाडी असते ही. आता आहे आपल्याकडे अजून एक मोबिलो आहे सर 2015ची पेट्रोल प्लस CNG सेकंड ओनरशिप मधली गाडी. ही गाडी भेटणार 4,45,000 मध्ये. 4,45,000 घेऊन जावा. CNG मध्ये मोबिलो आपण ऑफर करतोय. आता फोर्ड कडे जाऊया. फोर्ड फिगो एस्पायर आहे सर 2018चा मॉडेल. डिझेल मधली खूप चांगला ऍव्हरेज भेटणार आणि फीचर्स खूप लोडेड आहे याच्यामध्ये. ही गाडी भेटणार 4,25,000 मध्ये. 4.25 लाखात घेऊन जावा फोर्ड एस्पायर. जस्ट 2016ची आहे. ही पेट्रोल व्हेरियंट मध्ये SV व्हेरियंट आहे. याच्यामध्ये तुम्हाला ABS एअरबॅग वगैरे सगळे फीचर्स भेटणार. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल रेट 3,65,000 मध्ये. 3,65,000 2016ची हुंडा झॅज पेट्रोल मध्ये गाडी असेल. i20 आहे सर. i20 आहे सर 2011ची ॲस्ट्रा व्हेरियंट. ही गाडी तुम्हाला भेटणार 2,35,000 मध्ये. ही टॉप मॉडेल मध्ये i20 आहे 2,35,000. हुंडा व्हेन्यू सर व्हाईट कलर मध्ये. हुंडा व्हेन्यू व्हाईट कलर मधली गाडी 2019ची SX प्लस DCT व्हेरियंट आहे. SX प्लस DCT म्हटलं तर याच्यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक गिअरबॉक्स, टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आणि फीचर्स सगळे भेटणार. सनरूफ, पुश बटन स्टार्ट, टच स्क्रीन सिस्टम, एव्हरीथिंग. ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार फायनल रेट 7,95,000 मध्ये. 7,55,000 टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन असणार आहे.
ऑटोमॅटिक प्लस सनरूफ मध्ये गाडी आहे. ऑटोमॅटिक प्लस सनरूफ मध्ये गाडी. खूपच छान. तर ही गाडी आपल्याकडे आहे, कोणाला पाहिजे तर लगेच कॉन्टॅक्ट करा. तर मित्रांनो सर्व स्टॉक तुम्हाला पाहायला मिळतो अंधेरीमध्ये आसाद मोटर या ठिकाणी. सरांचा नंबर आणि इकडचा ॲड्रेस मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे. नेहमीपणे आपण प्रत्येक आठवड्याला इथे व्हिडिओ शूट करत असतो, कारण इथे स्टॉक लगेच चेंज होतो, गाड्या लगेच विकतात. तर लवकर कॉन्टॅक्ट करा आणि नक्की इथे भेट द्या. सर संपत आला व्हिडिओ, काय बोलायचं? मी होतं आपल्या ऑडियन्सला आपला स्टॉक आवडला असेल. नक्कीच. जर तुम्हाला कोणतीही गाडीची इन्क्वायरी पाहिजे तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉल लावा आणि तुमची गाडी तुम्ही बुक करू शकता. धन्यवाद सर. तरीच कसं आहे, आसाद मोटरची इकडे तुम्हाला जबरदस्त किमतीमध्ये चांगल्या गाड्या मिळतात. फायनान्सची सुविधा सुद्धा तुम्हाला इथे मिळून जाते, तर काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.